श्री गुरुदेव सुप्रभात सर्वांना। आता 9:30 वाजलेले आहेत आणि माझा स्वयंपाक ती झाला आहे बघा। आणि दिवसपाळीचा आठवडा आहे, त्याच्यामुळे आता मला कडबा काढायचा आहे गंजीचा आणि कुटी भरपूर करून ठेवायची। झाला आज शनिवार आहे आणि उद्या रविवार, 2 दिवसच दिवसपाळीचा आठवडा असतो। त्यामुळे 2 दिवसात जेवढी पुढच्या आठवड्यात पुरण इतकी कुटी करायची, म्हणजे 2-4 वेळा तर टाकता यावी अशी कुटी करून ठेवावी लागती। असं तर दररोज घासाची कुटी असतीच, पण कमी जास्तीला नाही का, लाईट ती गेली आली, आता पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे मग म्हटलं चला कडबा काढून घ्यावा। आणि मला एक सांगायचं तुम्हाला, काल आम्हाला म्हणजे एक बिहारी ठेवायचा होता, बिहारी बाया ठेवायचा होता कामासाठी। कारण पेरूची बाग आहे 2 एकर, एवढं हँडल करता येत नाही। आम्ही 2 जणच करणार आहेत, तरी पण आमचे सासरे पण करू लागतात, मग त्यासाठी आम्हाला असा गडी ठेवायचा होता कामाला। पण तो आला, परत इथलं काम ती त्यानं पाहिलं तर त्यानं इतका म्हणजे पगार मागितला, 17,000 महिना आणि एक तांदळाची बॅग, म्हणजे आट्याची बॅग आणि तांदूळ जेवढं काय महिन्याला लागेल तेवढं, आणि आठवड्याला 500 रुपये, म्हणजे एवढी त्याची डिमांड होती। आणि बघा मग तो 20-22 हजाराच्या घरात चालला। मग म्हटलं गडीच कशाला, काय परवडतं, खवेचे पण भाव खूप कमी झालेत, त्याच्यामुळे आम्ही शक्यतो घरीच करायचा प्रयत्न करतो। चला मग आता कडबा काढायला गंजीकडे चालली मी। तर ह्या गंजीचा कडबा काढून घ्यायचा आहे बघा। आता ही पावसामुळे चांगल्या पॅक झाकून ठेवलेल्या आहेत, वारा आलं की तळवट उडतो म्हणून दगडं ती चौकून ठेवलेले आहेत। आणि ही एक गंज आहे, ही जरा पावसात कडबा भिजलेला आहे म्हणून ह्याची अगोदर कुटी करून घ्यायची। परत ही खूप मोठी गंज आहे। तर एवढा कडबा काढून घेतलेला आहे, आता आतमध्ये न्यायचा। आप्पांनी गाई सोडलेला नाही, तोपर्यंत आतमध्ये नेऊन टाकला की परत गाई ये जा करत नाहीत, नाहीतर ते गेटच्या आतमध्ये सारखं मग ती कडबा खाण्यासाठी येतात। आता घेते आतमध्ये कडबा सगळा। आता जेवढा काय कडबा काढला होता तेवढा आतमध्ये नेऊन टाकलाय आणि आता गंज झाकून टाकायची, कारण आभाळ खूप आले आणि आता लाईट पण येईन। आता 11:15 वाजले, थोड्या वेळात लाईट येईन, मग परत कुटी करायची, घास तोडायला जायचं, घासाची कुटी बनवायची आणखी। आणि कारवडी पण ओरडायला लागल्यात, त्यांना पाणी दाखवावं लागेल। आणि गाई सोडायच्या राहिल्यात, ती गाई पण सोडून द्यायच्या। आता तो बिहारी बाहेर ठेवायचा होता, परंतु त्याचं इतकं म्हणजे इतकी पगार ते आपल्याला सुद्धा परवडत नव्हतं, कारण खावासुद्धा एवढा महिन्याला होत नाही, जरा कमी व्हायला लागलाय। कारण 5 गाई यायला झालेल्या आहेत, बाकी थोडं थोडं दूध देतात आणि काही चालू येतात, म्हणजे 2-3 जणी म्हणजे ताज्या वेलेल्या येतात। आणि त्याच्यामुळं का एवढं आपल्याला परवडणार नाही, कारण तो 20-22 हजाराच्या घरात जातो। मग एवढं कुठनं म्हणजे हे करायचं, आपल्याला तरी परवडलं पाहिजे, म्हणून ते कॅन्सल केलं त्याला। मग आपलंच जसं होईन तसं करायचं असं आमच्या दोघांचं ठरलं। आणि काय मग आता आपल्याला तरी केल्याशिवाय मार्ग नाहीच। आणि एवढी पगार देऊन पण फक्त तो गोट्यातलंच काम करणार होता, जे की आता एवढ्या गाईंचं म्हणजे आमच्या 15 गाई, आता ह्या 15 गाईंचे 2 टायमिंगच्या धारा काढणे आणि वैरण टाकणे बस, आणि खुराक ते त्यांना ठेवणे पशुखाद्य, एवढंच काम करणार होता। बाकी तिकडून पलीकडे आमचा खाली घास आहे, तिथून घास आणणार नाही असं म्हटला की त्या आणलेला मी कुटी करून टाकी, एवढंच। म्हणजे नेटाचं काम तर तो करणारच नव्हता, मग कशाला मग खरं तर ती घास आणण्यासाठी तोच आम्हाला गडी लागायचा होता। म्हटलं तर ह्यांना पण खावा ती द्यायचा, ह्यांच्या मागं पण खूप काम असतं तिकडे पेरूचं ती, म्हणून म्हणलं होतं, पण काय ती नाही म्हटला, मग ती घास तर आणणारच नाही म्हटला। मग काय आपल्याला तेवढा घासच आणायचं म्हणजे सगळे सोपं काम तर गाईंचंच आहे की, मग आतलं गोट्यातलं तर
आपण सहजच करू शकतो. आणि आमचं कसं शेण वाढायचं नाही, शेण ती उचलून टाकायचं नाही, मागं पाठीमागं वाढायचं आणि 2-4 दिवसाला फळीनं परत तिथं उखंड्यावर नेऊन सोडायचं. येऊन जाऊन गाई सोडून द्यायच्या आणि त्यांना पाणी वैरण करायचं, एवढंच काम होतं. आता यांना पाणी ती पाजून बांधलेलं आहे बघा. ह्यांना रिकामं सोडलं की एवढ्या मोठ्या झाल्यात पण गाईंना पेत्यात, त्याच्यामुळे यांना काही रिकाम्या सोडत नाही. आणि गाई आता थोड्या रिकाम्या सोडून द्यायच्या पाणी प्यायला. आता सोडल्या की नंतर परत 4:30-5लाच बांधायच्या. कडबा आतमध्ये टाकून घेतला आहे आणि मी आले मला जेवणासाठी घराकडे. आता मी जेवण करणार आहे आणि त्यासाठी घेतलेली आहे ककडी काट करून. आता मी घेतलेलं आहे जेवायला छान अशी शेवग्याची शेंगाची आमटी, चपाती आणि काकडी घेतलेली आहे तोंडी लावण्यासाठी. आणि आमचं हे घरचं शेंगदाण्याच्या कुटाचं लोणचं. खूप छान लोणचं आहे, कुठलाही मसाला वापरलेला नाही, फक्त शेंगदाण्याचं कूट आणि लसूण, हळद, मीठ अशात खूप भारी लागतं बघा असं लोणचं. आणि प्रत्येक वर्षी हेच लोणचं घालतो, खूप छान लागतं. तुम्ही पण एकदा करून बघा. आणि पावसाळा असल्यामुळं खूपच माशा झाल्या आता. चला तर या मग जेवायला. छान असं जेवण करते मी आता. जेवण ती झालंय आणि आता आतमध्ये जो कडबा टाकलेला आहे त्याची कुटी करायची. तर बघा ही कसा आगाऊपणा करून ठेवतात. आता मग अशी गेट लावून आले होते पण मध्ये 2 गाई शिरल्यात बघा. बघा त्यांचा कार्यक्रम, सगळ्या गोट्यात गाई शिरल्यात. बाहेर खायला असताना बी आतमध्ये काय ग तुमचं? अक्षरशः गेटचं तुमचं करून आतमध्ये शिरल्यात बघा ह्या गाई. का गाव कुठं माणसात तरी एक राहिलीच. ये चल चल चल, हळू हळू. कुटीची वायर तोडशील तू, बोर्ड केलायच की वाकडा. नुसता आगाऊपणाला येईल का तुम्हाला बाई? हाय गा परत मीच करायला लागला. चलो बाय चल. आता ही शेण वाढायचं राहिलं आहे. आपण कोण शेण न वडल्यामुळे एवढं काय स्वच्छ वाटत नाही. स्वच्छ शेण ओढून इथं पाठीमागं असा ढिगारा केला की परत संध्याकाळी शेण तिकडं ढकलता येतं उखंड्यावर. आतमध्ये कडबाती आणून झालं, म्हटलं चला आपापली कुटी करायला लागावं. परत नको कुणाची वाट बघायला, कारण हे पण खावा द्यायला जातात. ह्यांना पण घरी खावा बनवायचा ते असतो. आणि खरं तर आम्ही रानातच मशीन आणली होती पण रानात काही जमलं नाही बघा. इन्व्हर्टर चार्जिंग असा म्हणजे फुलच होत नव्हता, कारण लाईट कमी पडत होती का काय माहिती. त्याच्यामुळे आणखी घरी खावा बनवण्याची मिशन घरीच नेली परत आणखी, आणि घरीच चालू येतात. आणि घरच्या लाईटीनं म्हटले अगं एकदम फुल रात्रभर 2-3 तास लावला चार्जिंगला की फुल इन्व्हर्टर होते. मग रानातल्याच लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम असावा असं वाटलं, म्हणून आता घरीच मशीन नेली. त्याच्यामुळे त्यांना घरचं काम असतं आणि मग मी रानातलं जेवढं होईन तेवढं शक्य होईन तेवढं मी करत असते माझं काम. मलाही येत नाही ती येत नाही असं काय माझं नाही बघा. जे काही येत असन ते आपलं सगळं करायचं, म्हणजे येत नाही अशी कुठली गोष्ट पण नाही. खंबीरपणे साथ द्यायची आणि करत राहायचं. आणि काय मग चालू आहे माझी इकडं कुटी करायला. आता एवढी कुटी झाली की परत मला घास तोडायला जायचं होतं खाल्ल्या तुकड्यात. आता घासाची पण वैरण लागतीच. 2 टायमाला घासाची पण वैरण टाकतो, सकाळ संध्याकाळ आमच्या गाईंसाठी. पण कसं आता वाळलेली वैरण ही केली की लाईटीचं ती काय पावसा पाण्याचा राडा होतो, म्हणून आपली वाळलेली वैरणची कुटी भरपूर शिल्लक असलेली कधीही चांगलीच आहे. मग आजचा माझा ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा. आणि कसं म्हणजे आता हा पार्ट 1 आहे, परत मी पार्ट 2 पण टाकणारच आहे लवकर. नक्की सांगा हा माझा ब्लॉग कसा वाटला, कारण मला कसं मी आता मोबाईल कुठेही ॲडजस्ट करत असते, म्हणजे मला काही तसलं स्टँड वगैरे काही नाही. मी आपलं कुठंतरी एका ठिकाणी ठेवायचं, त्याला इकडून दगडं लावायचे असा माझा छोटासा प्रयत्न असतो. आणि की मला वाटतं आता लाईट गेलेली म्हणून म्हटलं चला घास तोडून घ्यावा. लाईट येईपर्यंत आता घास तोडून घेते, परत मग राहिलेल्या कडब्याची आणि आपल्या घासाची कुटी दोन्ही पण सोबतच करता येईल म्हणून आली बघा मी घास तोडायला घासाच्या वरात. आणि ही आहे बघा आपला घास, भरपूर लोळल्याला घास आहे. आता प्रत्येक डोळ्यागणीच तिला ना मुळी फुटलेली, त्याच्यामुळे घास वाढताना खूपच त्रास होतोय. तर असा आहे बघा आपला घास.